हॅलो एव्हरीवन, आज आपण माझ्या चॅनलमध्ये बघणार आहे एकदम स्पेशल अशी रेसिपी. नाव आहे बटाटा चिली. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. बटाटा लवरसाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे. त्यासाठी मस्तपैकी मी 4 असे बटाटे घेतले, ताजे त्याचे मी साल असे काढून घेतल्यानंतर त्याचे जसं फ्रेंच फ्राईज आपण कट करतो तसं पद्धतीने मी बटाटा कट करून घेतला. आता त्यामध्ये मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये बटाटा मस्तपैकी मी गुळून घेणार आहे. बघा, पाहिलं तर आपल्या आजच्या रेसिपीमध्ये 2 रेसिपी होणार आहे, फ्रेंच फ्राईज आणि बटाटा चिली. दोन्ही पण तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. एक नंबर अशी रेसिपी आहे. बघा, मग मी काय केलं, तेल गरम करून त्यामध्ये मी बटाटा मस्तपैकी तळून घेणार आहे. बघा छान असे फ्रेंच फ्राईज आपले तयार झालेले आहे. बघा, आवाज किती झाला आहे, मस्त झालेला आहे. एकदम परफेक्ट असे फ्रेंच फ्राईज तयार झालेला आहे. आता मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. नंतर मी काय करणार, त्याला फोडणी घालणार आहे. त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल गरम केले. त्यामध्ये मी हिरवी मिरची लांब लांब कट करून, गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची, कांदा टाकला आणि सर्व व्हेजिटेबल्स मी थोडंसं शिजवून घेणार आहे. आपल्याला व्हेजिटेबल्स पूर्ण शिजवायचे नाही आहे, थोडं अधरकच्चे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. बघा, नंतर त्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचा व्हिनेगर, 1 चमचा टोमॅटो सॉस आणि 1 चमचा मी टाकणार आहे सोया सॉस. टोमॅटो सॉस, सोया सॉस कमी जास्त झाले तर तुम्ही त्याप्रमाणे टाकू शकता. नंतर त्यामध्ये आपण टाकणार आहे चिली फ्लेक्स आणि मिरेपूड. मस्तपैकी आपण त्याला मिक्स करून घेणार आहे. त्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं मीठ आणि तीळ टाकणार आहे. बस, बटाटा चिली म्हटल्यानंतर आपला तीळ एकदम इम्पॉर्टंट असं आहे, तुम्ही मिस करू नका. आठवणीने तीळ टाकसाल. सोबतच आपण टाकणार आहे यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी. एका वाटीमध्ये मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये पाणी टाकून स्लरी करून घेतली होती. ती स्लरी मी चिलीमध्ये टाकली. आपल्याला ती शिजून घ्यायची आहे. बरोबर पिठाचा प्रकार आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायची आहे. नंतर त्यामध्ये आपण टाकणार आहे फ्रेंच फ्राईज. आपण जे तळून घेतले होते बटाटे, आपण ते टाकणार आहे आणि हलक्या पण आपण त्याला मिक्स करून घेणार आहे. आपले बटाटे तुटणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघा, परफेक्ट बटाटे तयार झालेले आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी कमेंट करून मला नक्की सांगा. भेटू